लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाच्या दोन बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, ज्या ताईंना दिवाळीचा बोनस भेटलेला नाही त्यांनी लवकरात लवकर मोबाईल चेक करायचा आहे। ही झाली पहिली आनंदाची बातमी। दुसरी आनंदाची बातमी तर खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या ज्या ताईंना मोबाईल पाहिजे, पिंक रिक्षा पाहिजे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी। सोलापूर या ठिकाणी आज मोठा कार्यक्रम झालाय। कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री साहेब आज नव्हते, पण बाकी उपमुख्यमंत्री साहेब दोन्ही पण हजर होते। त्यांनी काय काय घोषणा केल्यात, काय काय गोष्टी केल्यात सगळ्या सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। चला, ज्या ताईंना आज सकाळी 9 वाजता पैसे आलेत त्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे दिवाळी बोनस, आणि बोनस भेटला नसेल काळजी करायची कारण नाहीये। लक्षात घ्या, संध्याकाळी 4 वाजल्यापासून तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करण्याचे मोठे आदेश वरून आलेले आहेत। आज संध्याकाळी लक्षात घ्या 4 वाजल्यापासून बऱ्याच ताईंना पैसे आले असणार आहेत। लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगा। संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत तुम्हाला पैसे येतील। लक्षात घ्या, 4 वाजता सुरुवात झाली आहे, 6 पर्यंत तुमच्या अकाउंटला येणार आहे आणि रात्रीपर्यंत 10 वाजल्यापर्यंत हा टप्पा सुरू असणार आहे। तर आज लक्षात घ्या, जवळजवळ 50 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। दिवाळी बोनस 3000 रुपये या ठिकाणी भेटणार आहे। ज्यांना पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा भेटला होता त्या प्रत्येक ताईला 3000 रुपये भेटणार आहेत। आणि ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नव्हता त्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर, लक्षात घ्या, जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर जर फॉर्म भरला असेल, 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरून अप्रुव्हल अगोदरच यायला पाहिजे, डीबीटी अगोदरच आलं पाहिजे। ज्या ताईंचं असं जर असेल कुणाचं त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे डीबीटी सगळं कंप्लीट आहे 31 ऑगस्ट पर्यंत, पण 1 रुपया पण आला नाही, त्या ताईंना डायरेक्ट आज 7500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या, सगळ्यात मोठी बातमी तुमच्या समोर घेऊन आलोय। दिवाळी बोनस तुम्हाला 3000 रुपये आणि मागील 4500 रुपये, 7500 रुपये तुम्हाला या ठिकाणी आज या ठिकाणी भेटणार आहेत दिवाळी बोनस सहित। या ठिकाणी सांगत आहे, ज्या ज्या ताईंना अजून पैसे आले नसतील एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा। भरपूर सारे ताई लाईव्ह दिसत आहेत, सगळ्यांच्या कमेंट्स मला दिसायला पाहिजेत। प्रत्येक ताईंनी कमेंट्स करा, प्रत्येक ताईची कमेंट्स मला पाहिजे आहे, कारण की दिवाळी बोनस 10 ऑक्टोबरच्या अगोदर, लक्षात घ्या, दिवाळी बोनस तुमचा 10 ऑक्टोबरच्या अगोदर मिळणं खूप 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 गरजेचं आहे। 10 ऑक्टोबरच्या नंतर ज्या ताई रखडतील, ज्या ताईंना पैसे भेटणार नाहीयेत त्यांना थोडेफार प्रॉब्लेम्स होणार आहेत, अडचणी येणार आहेत, म्हणून 10 तारखेपर्यंत पैसे येणे खूप गरजेचं आहे। आज या ठिकाणी पुणे विभागामध्ये जास्तीत जास्त ताईंना पैसे येणार आहेत, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मोठा कार्यक्रम झालेला आहे। सोलापूर मधल्या ताईंना तर सगळ्यांना पैसे आलेच असतील, पण बाकीचे जे जिल्हे आहेत, पुणे जिल्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, या 5 जिल्ह्यांना आज जास्तीत जास्त पैसे पाठवण्याचा मनसुबा आहे। या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचा चेक पण या ठिकाणी देऊन टाकलेला, त्याच्यामुळे आज लवकरात लवकर सगळ्यांनी बँक अकाउंट चेक करायचं आहे। चला, पुढची गोष्ट आपण बघूया। आतापर्यंत बघा, सकाळी लक्षात घ्या, आज या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी मोठी सभा झालेली आहे। मुख्यमंत्री साहेब थोड्या कारणामुळे त्यांच्या डोळ्याचं काहीतरी ऑपरेशन झाल्यामुळे आजच्या सभेला येऊ नाही शकले, पण लवकरात लवकर उद्या एक पनवेलला सभा आहे। लक्षात घ्या, उद्या पनवेल, रायगड या ठिकाणी मोठी सभा असणार आहे, त्याच्यामुळे उद्याच्या सभेनिमित्त आज बघा पुणे विभागाला सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। पुणे विभाग उद्या बघा कोकणामध्ये जे जिल्हे आहेत ते कोकणातल्या जिल्ह्यांना उद्या पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे आज पुणे मधल्या कोणत्या ताईंना पैसे भेटतात, पुणे जिल्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, ह्या जिल्ह्यांना 4-5 जिल्ह्यांना आज कोणत्या कोणत्या ताईंना पैसे भेटलेत पटपट सांगा, कारण आज 50 लाख ताईंना, म्हणजे पुणे विभाग असेल, मराठवाडा विभागातले काय असतील, विदर्भ विभागातले काय असतील, तर अशा 3-4 विभागामध्ये आज जास्तीत जास्त पैसे भेटतील। 50 लाख ताईंचा आकडा आज पूर्ण होणार आहे। 2.5 कोटी आकडा किती मोठा आहे, 2.5 कोटीचा आकडा आहे। बघा, परवा दिवशी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यक्रम झाला मराठवाड्यासाठी, तर त्या मराठवाड्यामध्ये बऱ्याच ताईंना पैसे येऊन गेले। त्याच्यानंतर आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम झालाय, उद्या रायगड या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। तर अशा स्वरूपात प्रत्येक दिवशी तुम्हाला पैसे येणार आहेत, पण लक्षात घ्या 50 लाख ताईंचा आज मोठा आकडा पूर्ण होणार आहे। सर्वांना खुशखबर आहे,
आज कोणाकोणाला पैसे आले एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बोनस आज कोणाकोणाला आलाय आणि पैसे आल्यानंतर आनंद होतो का नाही, पटपट मला प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरला आनंद पाहायचा आहे. कमेंट बॉक्स मध्ये सांगा आज पैसे आलेत का नाही, किंवा ज्या दिवशी तुम्हाला पैसे आलते त्या दिवशी आनंद झाला होता का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. काळजी करायचं नाहीये. आणि ज्या ताईंना पैसे आले नाहीत काळजी करू नका. 2 दिवसामध्ये 10 ऑक्टोबर पर्यंत 100% सगळ्यांना पैसे येणार म्हणजे येणार. 100% सांगतोय 10 ऑक्टोबर पर्यंत पैसे सगळ्यांना येऊन जाणार आहेत. आज 50 लाख ताईंना पैसे येणार आहेत. आता बघा आज सोलापूर इथे मोठा कार्यक्रम झाला हे आपण बघितलं. दिवाळी बोनस 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्याला भेटणार हे पण तुम्हाला सांगितलं. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना अंगणवाडी सेविका त्यांना तुम्हाला फोटो दाखवत होतो बघा. अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी इन्सेंटिव्ह जो भेटणार होता तो पण या ठिकाणी घोषणा होऊन झाली आहे. दिवाळीपर्यंत तुम्हाला देखील इन्सेंटिव्ह भेटणार आहे. अंगणवाडी सेविकांना तुमच्यासाठी खुशखबर आहे, तुम्हाला पण इन्सेंटिव्ह भेटणार आहे. बाकीची अजून एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जिल्ह्यानुसार वितरण चालू आहे. बऱ्याच जण ताई म्हणत असतील की सर आम्हाला अजून पैसे का नाही आले, आम्हाला 1 रुपया पण आला नाही. काळजी करू नका, तुम्हाला तेच सांगतोय. ज्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होत आहेत त्या जिल्ह्यामध्ये लवकर लवकर पैसे पटपट येत आहेत. जसं की मराठवाड्यामध्ये आले, मागे अमरावती म्हणजे मागे तुम्हाला विदर्भात आले होते. आज सोलापूर विभाग म्हणजे पुणे विभागात येणार आहेत, नाशिक विभागामध्ये पण येणार आहेत, उद्या कोकणामध्ये येणार आहेत. अशा स्वरूपात जिल्ह्यानुसार वितरण आहे. आणि ज्या जिल्ह्यांची संख्या मोठी आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे, अर्जांची संख्या जास्त आहे, त्यांना शेवटी ठेवलंय. बघा तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं ऑक्टोबर महिन्यात चालू झालं त्यावेळेस बऱ्याच ताई म्हणत होत्या सर आम्ही मुंबईचे आहेत आम्हाला पैसे का नाही आले, आम्ही ठाण्याचे आम्हाला पैसे का नाही आले, पुणे जिल्ह्याचे आम्हाला पैसे का नाही आले, सर आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे का नाही पैसे आले, नागपूर जिल्ह्याचे आम्हाला पैसे का नाही आले, नाशिक जिल्ह्याला पैसे का नाही आले. तुमचं कारण तुम्हाला मी तेव्हा पण सांगत होतो की 2-3 दिवस थांबा, मोठ्या जिल्ह्यांना पैसे हळूहळू येणार आहेत. बाकीचे बीडला आले, भंडाराला आले, परभणीला आले, नांदेडला आले, छोटे छोटे जिल्ह्यांना पैसे लगेच येऊन गेले. पण जे मोठे मोठे जिल्हे आहेत त्यांना पैसे प्रोसेस होण्यासाठी वेळ लागतो, टाइम लागतो. त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मोबाईल फोन आणि पिंक रिक्षा. बघा आज देखील या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमात घोषणा झाली पिंक रिक्षा बद्दलची. पिंक रिक्षा 100% भेटणार आहे. 100% या ठिकाणी पिंक रिक्षा भेटणार आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला अशाच स्वरूपात पिंक रिक्षा कुणाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. काल मी एक व्हिडिओ बनवला होता पिंक रिक्षा बद्दल, कुणाकुणाला भेटणार आहे, कसा भेटणार आहे, पात्रता काय आहे, अर्ज कुठे भरायचा आहे, सगळं मी काल सांगितलं होतं. ज्या त्यांना पिंक रिक्षा पाहिजे बघा जवळजवळ 40,000 पर्यंत तुम्हाला अनुदान भेटणार आहे. 40,000 रुपये तुम्हाला सरकारकडून भेटणार आहेत. मोठी योजना आहे पिंक रिक्षा योजना. ज्या ताई होतकुरू आहेत, ज्यांना खरंच इच्छा आहे त्यांना बघा 10,000 महाराष्ट्रामध्ये 10,000 पिंक रिक्षाचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. मोठा आकडा आहे, मोठी स्वरूपात तुम्हाला योजना आहे. ज्या ताईंना खरंच गरज आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पिंक रिक्षा कुणाकुणाला पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे का, फॉर्म कुठं भरायचा, फॉर्म कसा भरायचा, कधी रिक्षा तुम्हाला भेटणार आहे, कसं स्वरूपात काय प्रोसेस असणार आहे सगळं सांगतो. फक्त कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. आणि त्याच्यापेक्षा अजून एक महत्वाची मोबाईल फोन. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय मोबाईल फोन. कुणाला पाहिजे पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगा. या ठिकाणी फक्त रत्नागिरी, या ठिकाणी सिंधुदुर्ग अशाच जिल्ह्यामध्ये सुरुवात झाली आहे. बाकीच्या जिल्ह्याला कधी होणार आहे, फॉर्म भरायचा आहे का, काय नेमकं करायचं सगळं सांगणार आहे. काळजी करू नका. ज्या वेळेस तुमच्या जिल्ह्याचा नंबर येणार आहे तुम्हाला पण पैसे मोबाईल भेटणार आहे. लक्षात घ्या. हा तुम्हाला मोबाईल या ठिकाणी दिवाळीची भाऊबीज आहे. दिवाळीच्या भाऊबीजीच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. दिवाळीची भाऊबीज आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला मोबाईल भेटणार आहे. कोणत्या कोणत्या पात्र असणार आहेत, महिला पात्र असणार आहेत, काय नेमकं कसं स्वरूपात करणार आहे सगळं सांगणार आहे. काळजी करू नका. कुणाकुणाला मोबाईल पाहिजे एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगा. मोबाईल पाहिजे का पिंक रिक्षा पाहिजे, दोन्हीपैकी एकच सांगायचंय. दोन्ही सांगू नका. पिंक रिक्षा पाहिजे का मोबाईल पाहिजे का दिवाळी बोनस पाहिजे, पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता लक्षात घ्या, हा दादा तुमच्यासाठी लढणार म्हणजे लढणार, झटणार म्हणजे झटणार. काही टेन्शन घ्यायचं नाही. काही अडचण आली तर कमेंट बॉक्स मध्ये मला विचारायचंय, तुमच्या सोबत असणार आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. सगळ्यांनी एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत. जर कोणी मिस होत असेल, कोणी जर व्हिडिओ बघत असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की येणारे पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी लखपती होणारे आहेत. बघा आजच या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घोषणा केली आहे. लखपती
लखपती करून सोडणार आहे, महिलांना लखपती करून सोडणार आहे. त्याच्यामुळे लखपती तुम्हाला व्हायचंय, लाखोमध्ये पैसे जर कमवायचे असतील तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. मोठ्या मोठ्या योजना येणार आहेत, सगळ्या तुम्हाला सांगणार आहे. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.